गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात दरवर्षीच पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात। परंतु अनेक वेळा यात्रा काळात घाईगडबडीत करण्यात आलेली विकास कामे ही निकृष्ट दर्जाची होत असल्याचे निदर्शनास आले होते। मागील वर्षी आमदार औताडे यांनी देखील नेत्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले होते आणि यातूनच यावेळी प्रथमच पंढरपूर शहरात यात्रा कालावधीत करण्यात येणारी जवळपास सर्वच महत्त्वाची प्रमुख कामे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत। विविध कामांची निविदा प्रक्रिया देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पार पाडली जात आहे। परंतु आज पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पंढरपूर नगरपालिकेकडून करण्यात येत असलेली कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतली जात आहेत। याबाबत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करावा असा ठराव मांडण्याचा प्रयत्न तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक राहुल शिंदे नाईक यांनी केला असता पंढरपूर नगरपालिकेतील भाजपा आघाडीचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आले। 18 कोटी निधी सर्वजण बांधकाम विभागाकडे वळविला म्हणून पालकमंत्री यांचा निषेध करावा अशी सूचना नगरसेवक राहुल शिंदे यांनी मांडल्यामुळे भाजप आघाडीचे पक्षनेते भागवत बडवे, नगरसेवक ॲडव्होकेट सुनील वाळुंजकर, लक्ष्मण शिरसाट, अमोल डोके, राजू सर्वगोड यांनी महाराष्ट्र शासन व पालकमंत्र्यांच्या माध्यमातून पंढरपूर शहराच्या विकासासाठी व यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पालकमंत्र्यांचा निषेध आम्ही करणार नाही, उलट पालकमंत्री यांचे अभिनंदन करू, कारण त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे। तसेच अनेक वर्ष नगर परिषदेला मिळणारा निधी यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे का पाठवला याचा शोध घ्या अशी मागणी केली आहे। आम्ही तुमच्याबरोबर यायला तयार आहे, त्यांच्याकडे आपण निधीची मागणी करू। आम्ही कारण काय A1 वाढू ना A1 मास्टर वाढू